एका इलेक्ट्रिक कारमुळे एकाच कुटुंबातील 7 जणांचा भयंकर अंत झालाय। 7 जणांचा जिवंत होरपळून मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले। एकाच कुटुंबातील 7 जणांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। ही घटना मध्य प्रदेशातील इंदूर शहराच्या बंगाली स्क्वेअर जवळील ब्रुजेश्वरी कॉलनीमध्ये पहाटे 4च्या सुमारास घडली। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ही दुर्घटना मनोज पुगालिया यांच्या निवासस्थानी घडली। रात्री उशिरा त्यांनी आपली इलेक्ट्रिक कार घराबाहेर चार्जिंगसाठी लावली होती। पहाटे 4च्या सुमारास चार्जिंग पॉइंटवर अचानक शॉर्ट सर्किट झाला आणि कारनं पेट घेतला। ही आग इतकी वेगानं पसरली की काही वेळातच आगीनं घराला आपल्या विळख्यात घेतलं। आगीनं रौद्र रूप धारण केल्यानंतर घरात ठेवलेल्या गॅस सिलेंडरपर्यंत ज्वाला पोहोचल्या। यामुळे एका पाठोपाठ एक अशा 10हून अधिक सिलेंडरचे भीषण स्फोट झाले। स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की घराचा काही भाग कोसळला। पोलीस आयुक्त संतोष कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज पुगालिया यांचा पॉलिमरचा व्यवसाय होता। व्यवसायानिमित्त त्यांनी घरामध्ये मोठ्या प्रमाणात ज्वलनशील रसायने साठवून ठेवली होती। कारची आग, गॅस सिलेंडरचे स्फोट आणि रसायने या तीनही घटकांमुळे घरात आगडोंब उडाला। घरात झोपलेल्या लोकांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही। दुर्दैवाची बाब म्हणजे घराला इलेक्ट्रॉनिक डिजिटल लॉक बसवण्यात आलं होतं। आगीमुळे घराचा वीज पुरवठा खंडित झाल्याने हे डिजिटल लॉक उघडलं नाही। परिणामी कुटुंबातील सदस्य आतच अडकून पडले। अग्निशमक दलाच्या जवानांना घरात प्रवेश करण्यासाठी दरवाजे तोडावे लागले, मात्र तोपर्यंत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता। या घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे।